तुमच्या अकाउंट मध्ये पगार येतो, तुम्ही खुश होता, प्लॅन बनवता, और मस्त में कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. पण 10-15 दिवसांनी तोच अकाउंट ऑलमोस्ट झिरो होतो आणि मग सुरू होतं खरं स्ट्रगल. उरलेला महिना काढायचा कसा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कमावतोय पण काहीच उरत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रॉब्लेम इन्कम मध्ये नाही तर तुमच्या पॅटर्न मध्ये आहे. आपण 18 ते 25 वयोगटातले लोक पहिल्यांदा स्वतःचे पैसे कमवायला लागतो आणि त्याच वेळेला सगळ्यात मोठी चूक करतो. आपण विचार करतो आता तर मी कमवतोय म्हणजे मला एन्जॉय करायला फुल राईट्स आहेत, आणि इथूनच आपला गेम सुरू होतो. पहिल्या आठवड्यात काय करतो, स्विगी, झोमॅटो, शॉपिंग्स, आउटिंग्स करतो. दुसऱ्या आठवड्यात थोडं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. तिसऱ्या आठवड्यात आपण बँक बॅलन्स चेक करून थोडी आपल्याला रियालिटी हिट मिळते. आणि मग चौथ्या आठवड्यात भाई थोडे पैसे सेंड कर ना, यावरती येऊन थांबतो. पैसे टिकत नाहीत कारण आपल्याला पैशांची व्हॅल्यू कळत नाही असं नाही, पण आपल्याला पैशांचं सिस्टम कळत नाही. आपण अर्न करायला शिकलो पण मॅनेज करायला नाही. आपण फ्युचरसाठी प्लॅन करत नाही, आपण फक्त आजसाठी जगतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण इमोशन्सनुसार खर्च करतो, लॉजिक्सवर नाही. म्हणजे बघा ना, तुम्ही नोटीस केलं आहे का, जेव्हा तुम्ही सॅड असता तेव्हा तुम्ही काहीतरी ऑर्डर करता, जेव्हा हॅप्पी असता तेव्हा सेलिब्रेट करता, आणि जेव्हा बोर असता तेव्हा शॉपिंग करायला लागता. म्हणजे प्रत्येक इमोशन्सला एक खर्च जोडलेला आहे. आणि हेच कारण आहे की तुमचे पैसे तुमच्याकडे येतात पण टिकत नाहीत. आता एक तुम्हाला रिलेटेबल एक्झाम्पल्स देतो. आपण 200 ते 300 रुपयाचं कॉपी घेताना आपण विचार करत नाही, पण 200 रुपये सेव्ह करायला आपण विचार करतो. 1000 रुपयाचं ऑनलाईन ऑर्डर इझी वाटतं, पण 1000 रुपये इन्व्हेस्ट करायला रिस्की वाटतं. हे स्मॉल डिसिजन्स दिसायला छोटे असतात, पण तेच तुमच्या फायनान्शियल फ्युचर्सला शेप देतात. चला आता प्रॅक्टिकल बोलूया. रूल नंबर 1, पगार आला की आधी स्वतःला पे करा, म्हणजे सेव्हिंग्स आधी आणि खर्च नंतर करा. रूल नंबर 2, तुमचे फिक्स खर्च वेगळे ठेवा आणि रँडम खर्च वेगळे. रूल नंबर 3, दर महिन्याला किमान 20% सेव्हिंग्स करा, जरी कमी अमाऊंट असली तरी. रूल नंबर 4, इम्पल्स स्पेंडिंग थांबवण्याचा एक वेगळा रूल ठेवा. कधीही घ्यायचं असेल तर 24 तास थांबा. खरं सांगायचं तर तुमचा पैसा कमी नाही, तुमचा कंट्रोल कमी आहे. तुम्ही 10,000 कमवा किंवा 1 लाख, जर हॅबिट्स बदलल्या नाहीत तर अकाउंट कायम एम्प्टीच राहणार. तर पगार येणं सवय आहे, पण पैसे टिकवणं ही स्किल्स आहे. आणि ही स्किल शिकली नाही तर आयुष्यभर तुम्ही कमावत राहाल पण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आजपासून एक छोटा डिसिजन घ्या. प्रत्येक खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा खर्च माझ्या फ्युचरला स्ट्रॉंग करतोय की फक्त मला आजसाठी खुश ठेवतोय. कारण शेवटी कमवणारा प्रत्येक जण श्रीमंत होत नाही, पण जपणारा नक्की होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, महामनी सोशलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.